हेलो, क्या बात है। दोन्ही शहरांचे प्रारंभिक राऊंड गणागौरीचे समाप्त झाले आणि खऱ्या दुय्यमीला सुरुवात झाली। पहिल्या डावाच्या मानकरी सन्माननीय सोनूताई गायधने, राहिली गोष्ट दूर म्हणते तो साल्या म्हणते तो भाटवा म्हणते काऊन अभ्यास जास्त वाढला का नाही अभ्यास जास्त वाढला का म्हणलो अशिक्षित समजता का नाही नाही मी कोणाला कमजोर समजत नाही जी पण आम्ही तमाशे पाहत आलो मनोरंजनातून प्रबोधन कशाला म्हटलं जातं याची व्याख्या सांगशील बरं मला मनोरंजन काय आणि प्रबोधन कशाला म्हटलं जातं याची डेफिनिशन या जगाच्या समोर मांडशील तेव्हा म्हणेन मी की खऱ्या अर्थाने तुला प्रबोधन समजते बा म्हणून अरे तो हास्यामध्ये का विनोदाचा प्लॅटिंग आहे त्यामध्ये तुला काय देणं घेणं मग हो तू का बरं आपली सादर केली नाही प्लॅटिंग हॅलो सोनू सोनू तू आपली प्लॅटिंग का बरं सादर केली नाही आणि माहित नाही का ती प्लॅटिंग कशी आहे बा म्हणून आणि भाटो मी तुझ्या गावाला येईन आणि मग तुझ्या बहिणी सीन आणि तुझ्या बहिणीले बायको मी करीन कोण वा तुम्ही नाहीच्या प्लॅटिंग मध्ये सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का अरे म्हणून जरा बघ मी लहान दोन्ही मोठा घास्त घेणार नाही तुला सांगतो तुलाही कमजोर समजणार नाही पण जे बोलायचं माणसाने तेच बोला समजलं की नाही असं म्हण का माई जडते बा तुझ्या प्लॅटिंग मध्ये कारण आमचं खपलं बरोबर आहे लोकांना मजा आली त्या गोष्टीमध्ये समजलं की नाही म्हणून तू जळत असेल हा जळण्याचा दृष्टिकोन दूर ठेव आणि हे परिभाषा समोर वापरायची नाही आणि मग तुला वापरायची आहे तर मग आपली तयारी ठेव तशी समजलं का नाही हा निशय शाहीर होय आम्ही शब्दाला पकडला का नाही तुला सांगतो एक शब्द शेवटपर्यंत सोडणार नाही आणि तयारी ठेव मग लोक म्हणजे अर्ध्यात माई अर्ध्यामध्ये माई तर पतंग फाटली समजलं का नाही वा रे वा मला विचारते माय बाप हो प्लॅटिंगच्या माध्यमातून आम्ही पाहिले तुम्ही तमाशे पाहत आले नाही का मोठे मोठे शाहीर मोडेश्वरजी बुधाजी नाही का तो गणागौरीचा भाग आहे त्याच्यामध्ये एकमेकाचा विनोद त्यामधून लोकांना मनोरंजन व्हायला पाहिजे नाही का तो प्रबोधनाचा भाग नाही मॅडम समजलं प्रबोधन कशाला म्हटलं जेव्हा आम्ही पती पत्नीचा संवाद तेव्हा त्याच्या माध्यमातून पती आणि पत्नीला कशा प्रकारे मार्गदर्शन करते आहे कशा प्रकारे संसाराकडे वळवते आहे हा तो प्रबोधनाचा भाग आहे वा रे वा उचलली जीभ लावली टाळूला काही नाही तरी कसून तयारी ठेवा आणि उद्याची तयारी कसून ठेवा समजलं का नाही आता परा मला म्हणतात आध्यात्मिक विषय एवढं तुम्हाला आध्यात्मिक विषय समजते तर का बरं मानलं नाही आध्यात्मिक विषय दोन गाणे व्हायला पाहिजे होते तुमच्या या राऊंड मध्ये लई काही बोलताय ते मला समजलं का नाही पण मला विचार येते मग माझ्यासोबत कार्यक्रम तो निशान शाहीर नाही जमत काऊन हो कारण निशान शाहीर नाही जमत याच गोष्टी नाही जमत मॅडम जी मी असं म्हणणार नाही ज्या ठिकाणी मला बोलायचं त्या ठिकाणी बोला अजूनही मी माझ्या चुकीमध्ये सुधारणा करेन पण समजलं की नाही असं तरी कोणाला तो तुम्हाला बोलण्याचा त्यामध्ये काही अधिकार नाही आहे समजलं की नाही तुमची माझी फाईट माझ्यामध्ये आहे बरोबर आहे की नाही भाऊ हा ते पाहत बसतील काय ते नकले चोंके ढोलके वगैरे वगैरे तू मला फार मी तुला चिरफाड करील समजलं की नाही तिकडे बोलायचं नाही तिकडे जायचं नाही हा डोक्यातून मैला काढून टाक आणि समोर वाटचाल कर सरळ सीध्या रस्त्यानं आणि झाला ठसक्यानं त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं बटुकेश्वर नावाचे जोगी मी आपल्या पत्नीला बोलता बोलता म्हटलं सुरुवातच अशी आता शेवट कसं होईल नाही का आवाज दिला तर आवाज नाही गेला आणि त्या अनुषंगाने बोललो मी तर तिने आपल्या उरावर घेतलं खाजून घ्यायची सवय आहे का सोनू तू सांगून दे हा विचार नको करू माया असा आहे पटला तर 14 नाही तर गिऱ्हाईक 14 या काळात दुकानाले काही कमी नाही पहिलीच्या काळामध्ये एक पाव साखर आणण्यासाठी 10 किलोमीटर पायी जावं लागत होतं आता एकी साखर नाही भेटत तर किती भेटते हातभरे अंतरावर
समजलं का नाही? ते बाप सत्र तू घेशील ना नाही घेशील तरी चालते मला दुय्यम. उद्यापासून कार्यक्रम कॅन्सल करून टाक. तो खुद्दार माणूस आहो मी. वा रे वा, तुझ्या बोलण्याचा विचार आहे ते. हा राम राम म्हटलं तो कान होय का परसाचे पान होय का? काढू आपलं तेल ना टाकू त्या कानात. तेल नाही तेल टाका लागत त्या कानामध्ये. मी विचारलं काय भाऊ की राम राम हा शब्द 2 वेळा का एकच वेळा का म्हटला जात नाही? तर म्हणते नरकातून बाहेर येते म्हणते पोरग. बापरे, नरकातून बाहेर येते पोरग. किती शिकली आहेस तू? नाही किती शिकली असते दाखव बरं. 7-12. बापरे, मागून पुढं पाय तू त्या 7-12 कसा आहे तर मस्त पायता ना. वा रे वा, चिडव चाळव करण्याचा प्रयत्न नको करू सोनू. आणि मी तुला धमक्या देत नाही. तुला माहित लायकी पाहायची आहे तर कंबर कसून उद्या ये. आणि आजही तयारी आहे नाही. समजलं का नाही? राम राम या शब्दाचा अर्थ विचारला तर पोरगा जन्माला येते तेव्हा म्हणते एकच वेळा राम म्हणते. आणि मनुष्य जेव्हा जन्माला येते तेव्हा मरते तेव्हा राम राम 2 वेळा म्हणते. हा हे राम. वा रे वा, मी विचारतो काय ना सांगतो. प्रश्न तर समजून घे पहिले प्रश्न समजून घे. माझा प्रश्न काय म्हणते तर समजलं का नाही? वा रे वा, चला काही हरकत नाही. आगे आगे देखो होता है क्या. हो 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 हो, ये हकीकत है कोई ख्वाब नहीं. रुतबा दिखाते हो शायर मगर वो रुबाब नहीं. महफिल तो सजी है मगर आप में वो शवाब नहीं. महफिल तो सजी है मगर आप में वो शवाब नहीं. अब तुम कुछ भी कहो शायर सोनू जी, ये मेरे सवाल का जवाब नहीं. सवाल की तसल्ली होती है जवाब से. सवाल की तसल्ली होती है जवाब से. गाने की तसल्ली होती है गाने से. अरे ये महफिल कभी खुश नहीं होगी मैडम जी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. सवाल की तसल्ली होती है जवाब से और गाने की भी तसल्ली होती है गाने से. अरे ये महफिल कभी खुश नहीं होगी तुम्हारा और मेरा चेहरा देख लेने से. अरे खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं मगर हमारी तारीफ होनी चाहिए इस जमाने से. क्या बात, इस जमाने से. अरे म्हणून मारेनुका की चाहत में हमने महूल को देखा है. मारेनुका की चाहत में हमने महूल को देखा है. और दुल्हन से भी पहले यारो दुल्हन की चुनर को देखा है. मारेनुका की चाहत में हमने महूर को देखा है. दुल्हन से भी पहले दुल्हन की चुनर को देखा है. और ये ठेकेदारों ने हमें ठहराया हमारे नूर को नहीं बल्कि हुनर को देखा है. हुनर को देखा है. आणि म्हणून काय म्हणायचं आहे मॅडम जी न गाणं म्हटलं आहे. या खुदा तुझसे अर्जी लगाऊं. नाही का याच्यावरती गुरु ज्ञान की है ये लड़ाई नाही का. बात कर सच्ची ना कर तू बड़ाई और गुरु ज्ञानों की है ये लड़ाई. काय हरकत नाही पण माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष देऊ नाही का. लमचे जे एक कॅसेट घुमवली तर पुरा भारतभर. आणि हे हा गुणगाणे आम्हाला शांतपण सांगते. एक कॅसेट जे सुरुवात चालू केली की नाही तर पुऱ्या भारतभर. मी बाय संगतीनं माया मागे 2-3. वा रे वा, चाला पाहत शायरी आजची कशी होते तर. काय आले म्हणते माया.
हो पाहाल तुमचा हो का मग? तमाशावर अच्छा आणि दाखवून मी द्या. सोनूची पाहायला आलो गंमत. मी पहिलेच म्हणलं गणा गवळीच्या माध्यमातून नाही का. हो. अरे पाहा मैं बोतल बोतल में दारू और दारू में मेरी नशा और एक बार जिसने थोड़ी सी पी ली बेहोश वो हो गया एक बार जिसने थोड़ी सी पी ली बेहोश वो हो गया आणि म्हणून केसात गजरा हाँ? आणि त्या गजऱ्यावर नजरा क्या बात है आणि त्या नजरेवर माझी नजर. अंकुबाई आता तरी लक्ष द्या मॅडम घ्या. हाँ? अरे केसात गजरा त्या गजऱ्यावर नजरा हाँ. आणि त्या नजरेवर माझी नजर. आता म्हणून हे काय प्रबोधन होय का म्हणून आता म्हणतो अशी. मग तुला सांगतो समोरच्या कडव्यामध्ये अरे केसात गजरा आणि त्या गजऱ्यावर नजरा त्या नजरेवर माझी नजर. आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे हजर जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे हजर. अरे केसात गजरा गजऱ्यावर नजरा त्या नजरेवर माझी नजर. केसात गजरा गजऱ्यावर नजरा नजरेवर माझी नजर. आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे अदर जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे अदर. म्हणून आता जरूर म्हणत का दाबतेस का म्हणत हाँ? आणि कोण कोण दाबते आणि हे काय प्रबोधन होय का म्हणत नाही का बापा. मग शायरी करावं तर करावं कशी. मी आता गुरु बनवा लागेल मला स्टेजवर. हो भाऊ किराणा दुकान चालू करायची आणतो नारळ आणि इले करतो चांगलं काय म्हणते तिले लुगडे वगैरे देऊन शानी इले गुरु बनवा लागेल ना. काही आपल्याला ते घेऊ. वा रे वा. अदर या शब्दाचा मिनिंग होते मॅडम. अदर म्हणजे ओठ इंग्लिश मध्ये लिप म्हणतात त्याला. लिप समजलं काय त्याला लिप म्हणतात समजलं की नाही. आणि त्याचा मिनिंग होते अदर. एखाद्या मनुष्याला एखादी सुंदर एखाद्या पोराला किंवा मनुष्याला एखादी सुंदर जर बाई दिसली किंवा पोरगी जर दिसली असे दोन्ही होट दाबते त्यांना होट दाब. कोणा व्यक्तीला सवय असते नाही का होट दाब क्या माल आहे रे. एखाद्या बाईलाही जरी वाटलं एखादा पोरगा हॅन्सम असला तर म्हणते क्या हॅन्सम बॉय झाला रे. नाही का नाही का म्हणण्याचं तात्पर्य हा त्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. मॅडम जी नाही तर तुम्ही या ना. तुम्ही तर का म्हणत मी समजलं तुमची सायकोलॉजी काय तर ठीक आहे ते सायकोलॉजी जागेवर आणून देईन मी. आणि म्हणून अरे केसात गजरा आणि त्या गजऱ्यावर नजरा आणि त्या नजरेवर माझी नजर. आणि तसंही मनुष्याने जर स्त्रीकडे पाहिलं नाही विज्ञान म्हणते माझं मत नाही. मनुष्याने स्त्रीकडे जर बघितलं नाही तर स्त्रीचा अपमान झाल्यासारखा होतो. बरोबर आहे का नाही. आणि म्हणून ते सुंदरतेची वाघीण आहे ती आदिशक्ती आहे ती रत्नाची खाण आहे ते सहनशीलतेची सुद्धा वाघीण आहे. आणि म्हणून अगं केसात गजरा आणि त्या गजऱ्यावर नजरा त्या नजरेवर माझी नजर. आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे अदर आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे अदर. आणि म्हणून कसम शायरी की सरपना झुकने नहीं दूंगा. अरे इस रंग मंडप पे बढ़ते कदम अपने रुकने नहीं दूंगा. रंगती है महफिल शायरा सोनू जी तुम्हें अकेले को लुटने नहीं दूंगा. और ध्यान में रखना मेरे निशाने पर हाथ निशाना अपना चुकने नहीं दूंगा. कशाचा निशाणा मैडम जी शेर मारते तुम्हारे सांगतो. हाँ मेरे सवाल का जवाब दिया तो मुझे कोई गम नहीं. हाँ मेरे सवाल का जवाब दिया
तो मुझे कोई गम नहीं, पर मुझे पता चला तेरे शायरी में कोई दम नहीं. दम नहीं. ओगी हे मा. शेर मारलं झालं. दम झाले झाले झाले. अरे 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 का संपले का? संपले. प्रत्येक राऊंड मध्ये 5-7 शेर असायला पाहिजे, मिनिमम 10 तरी शेर असायला पाहिजे, तर आम्ही शायरी करण्याचे हक्क दिले. आपल्या घरी बसावे चोरपट ढोलक घेऊन. चुत्या बनवायची शायरी करता का बी इथे येऊ? नाही चुत्या बनवता हिरोती काढून आणल्या घरून. दम हा? हा, आमच्या डोळ्यात टाकताना या बसलेले लोक ते सकाळी माय पैसे जाऊ दे मला घराकडं. वा रे वा. तर हे शान पण सांगते आम्हाला. ऐक पुढे काय म्हणतो. काय म्हणतो. अग खरं खरं तू सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाच, आणि कुवारी असताना लावतेस टिकली, ते समाधान कुणाच्या मनात. अग खरं खरं तू सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं. कुणाचं. लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं कुंकू टाकते आपल्या भांगामध्ये, बरोबर आहे नाही काय? अगं खरं खरं तू सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं, पण कुवारी असताना लावतेस टिकली, ते समाधान कुणाच्या मनाचं. हा, कुवारी असताना तू ते टिकली लावतं, आणि लावली असतील प्रत्येक जण आमची माय बहीण लावते, ते कुणाचं समाधान करण्यासाठी लावतं मॅडमजी. हे तुम्हाला सांगायचं, लिहून ठेवा आपल्याजवळ. जेवढं विचारतो तेवढं सांगा, अन्यथा सांगायचं नाही. आणि म्हणून अगं खरं खरं तू सांग, तू काढतेस भांग, त्या भांगात कुंकू कुणाचं, आणि कुवारी असताना लावतेस टिकली, ते समाधान कुणाच्या मनात. आणि म्हणून अगं केसात गजरा, आणि त्या गजऱ्यावर नजरा, आणि त्या नजरेवर माझी नजर, जो तो बघतो दाबून वरचे आणि खाल्ले हजर, जो तो बघतो दाबून वरचे आणि खाल्ले हजर. आता राहिली गोष्ट, मॅडमने एका प्रश्नाची विचारणा केली. महाराज जयेंद्रनाथ मरा उसका बाप, ये बता दे पुण्य है की पाप. हे पुण्य आहे का पाप आहे? तर मॅडम जी हे पाप आहे माझ्या मतानुसार. कारण त्या जयेंद्रनाथाचा अभिमन्यू मारण्यामध्ये त्याचा हात होता, आणि द्रौपदीची सुद्धा त्याने छेडखानी केली होती. आज आता म्हणतात बैठे पुस्तक में संत दुका और कोणशी जगा पर रुका. संत तुकाराम महाराज, हा, तर त्याला म्हणते जेव्हा ते मृत्यूमुखी पडले होते तेव्हा विमान उतरलं होता म्हणते. ओगी माय. नाही नाही, कोण कुठे लिहिलंय असं? मग ते पुस्तक दाखवा बरं. कुठं लिहिलंय? तुम्हाला याचा तरी अनुमान आहे का दिशाभूल करता या बसलेल्या लोकांना? हो जी, विमानाचा शोध कोणत्या काळामध्ये लागला जी? तुकाराम महाराज केव्हाचे, आणि विमानाचा शोध कधी लागला? केव्हा 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 लागला याचं काही? वा रे वा, मुमिया तो बघ दिया क्या? कोण लिहून दिला म्हणून तसंच सांगा. एवढ्या लोकांमध्ये विमानाचा शोध कधी लागला आणि केव्हा तो विमान उतरला? माई आजची शायरी खतम, हारली शायरी आजपासून. आजचे पैसे इले नाही ते इले 1 रुपये नाही देतात. ओगी माय. 1 रुपया नाही देत म्हणलं तुले, जे बनते ते करून टाकते माय. जावा, गरम नका हो, ठंडे हो ना. बैठे पुस्तक पे संत तुका, कोणची जगा पर रुका, असं म्हणा. मग ते विमान उतरलं म्हणते. हा, वरून. पण तुमचे काय रिश्तेदार होते का ते विमान बनवण्यामध्ये? वा रे वा, का चुट्या बनवता कधी? प्रत्येक व्यक्ती एज्युकेटेड, लक्षात ठेवा. समजलं का नाही? जेवढं समजते तेवढंच बोलावं माणसानं, आगाऊचं बोलायचं नाही, आणि लोकांना दिशाभूल करायचं नाही. तो कार गेला सांग पटला कोटी लावून उपर पराठी पेर घेऊ. वा रे वा, तुमची शायरी. आणि म्हणून घरी आहे ते दारी आहे, वावरी आहे ते शिवारी आहे, तरी लोकाले बांधवानो बायाचीच नवारी आहे. या ठिकाणी सुरमाच म्हणत होते, बरोबर आहे?
याचे जे या सौंदर्य कार्यक्रम पाहायला आले होते आणि इथे 8 महिना झाला असेल तिथं नाटक ठेवलं गेलं, पण नाटकात त्याचं समाधान नाही झालं. म्हणे अजून 2-3 हजार रुपये बसले तर चालेल शाही, पण म्हणते बाईसोबत दुय्यम करायची. तर म्हणलं ते माझ्यासोबत घेत नाही जी. म्हणते काऊन? त्याला पाहिजे म्हणलं कमजोर शाही. हा त्याला पाहिजे म्हणलं कमजोर शाही, म्हणजे आमचं पाणी राहिलं पाहिजे, पण माझ्यासोबत घेतल्यावर माहित नाही म्हणलं का होते तर. हा म्हणलं नाही, जे मॅडम तुम्ही पाहिल्या म्हणलं ते नवीन शाहीर आहे, परंतु म्हणलं पाहिलं म्हणलं तुम्ही कार्यक्रम, पण म्हणलं धीरे धीरे प्रगतशील आहेत. म्हणलं आता याच्या अगोदर माझे 5-7 कार्यक्रम झाले, म्हणलं त्याच वाहिले ठेवा म्हणलं. म्हणलो का नाही भाऊ, असं बोललं की नाही बोललो. हा आणि म्हणते विमानाला म्हणते खालून वरतून खाली. हा तर बसून कावना गेलीस तर त्या विमानात. हा कोटी वा रे वा, बैठे संतक बैठे पुस्तक में संतक तुका कोणची जगा परवर रुका. तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजाचा वध करण्यात आलं. कोणत्या गोष्टीसाठी थांबले ते, कोणत्या ठिकाणी थांबले म्हणजे पुस्तक जे अभंग लिहिणं बंद केलं म्हणजे त्यांचा खून झाला. देव मानला दगड धोंडानं पाया पडती पोरोरांडा. देव मानला दगड धोंडा आणि पाया पडती पोरोरांडा या अभंगासाठी तुकाराम महाराजाचा वध केला. आणि वध करणारे होते सुवर्ण जातीचे रामेश्वर भट आणि मम्माजी भट. ब्राह्मण समाजाचे होते. त्यांचे तुकडे तुकडे केले, त्यांच्या अभंगाच्या गाथा इकडे तिकडे अस्ताव्यस्त फेकला आणि त्यांचा शव पोत्यामध्ये टाकला आणि इंद्राणी नदीमध्ये त्यांना विसर्जन केला. पण तू पहाटेच्या परी तेली समाजाचे संत जगणारे महाराज पहाटेच्या परी 4 वाजता ते 4:30 वाजताच्या सुमारास दररोज आंघोळ करायला जायचे. आणि गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो त्या अभंगाच्या गात्या जिकडे तिकडे विखुरलेल्या होत्या. एक 50 संत जगणारे महाराजांनी उचलल्या आणि पाहतो नजर गेली इकडे अलीकडे तर पोत्यातून रक्ताचा पूर वाहत होता. आणि मग गाता वाचून पाहिल्या तरी हे तर आमच्या तुकोबारायाचे अभंग आहेत आणि मग हा शव सुद्धा तुकोबारायाचा असला पाहिजे हे निश्चित आहे. आणि म्हणून धावत 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 ते सकाळी गावाकडे गेले आणि गावातल्या लोकांना सांगायला बसले. आणि तेव्हापासून मन पडली की सकाळी सकाळी तेलाचं मुख नाही पाहावं, सकाळी सकाळी तेलाचं मुख नाही पाहावं असं सांगा बरं एखादी मेसेज. हा 1.5 दिवस शाळेमध्ये नाही गेला आणि काय म्हणते लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने कोणते कोणते साहित्य लिहिले, कोणते पोवाडे लिहिले आणि काय सादर केलं त्यांना आणि कोणत्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला, का झाला, कोणत्या ठिकाणी ते राहत होते. समजलं की नाही या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी राहत होते आणि त्यांना किती लोकांचा त्रास सहन करावा लागला तरी ते साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे झाले. सांगा बरं इसवी सन वगैरे त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला, समजलं का त्यांची प्रगती केव्हा झाली इसवी सनामध्ये. इसवी सन असं तर कोणी सांगते जी हा तोंडी. वा रे वा. आता राहिली गोष्ट अंगुठा क्यू मागी नाही का. गुरु द्रोणाचार्याने अंगुठाच का मागलं. मॅडमजी वारंवार तेच सांगत आलो ना, आजही तेच सांगतो. हे आमचे 10 बोटाचे तुम्हाला सांगतो या 5ही बोटापैकी एखादा जर बोट कापला तरी आम्ही कोणती वस्तू इझिली उचलू शकतो, जेवणही करू शकतो, अन्य कोणतेही कामं करू शकतो. किंवा हाही बोट कापला किंवा हाही आणि हे बाकीचे 4 राहिले तर करंगळी कापली तर पण अंगठा जर कापला तर आम्ही कोणतेही काम करू शकत नाही. आणि तो गुरु द्रोणाचार्य शिष्य एकलव्य हा धनुर्धर विद्येमध्ये माहिर होता, खान होता, फर्स्ट क्रमांक होता. आणि इकडे गुरु द्रोणाचार्याचा जो शिष्य होता कोण, अर्जुन. गुरु द्रोणाचार्याचा शिष्य होता अर्जुन आणि त्यांना एकामेकाला वचनामध्ये गुंतवलं होतं. आणि त्याला असं वाटत होतं गुरु द्रोणाचार्याला की या माझ्या शिष्यापेक्षा कोणी असा दुसऱ्या जगामध्ये माय चलाल पैदा व्हायला नाही पाहिजे. विद्यामध्ये हा त्याचा कल होता, कपट होता आणि म्हणून कपटाने त्याचा अंगठा मारला की जेणेकरून हा धरून विद्येमध्ये नापास होईल, फेल होईल आणि माझा अर्जुन सर्वश्रेष्ठ राहील. हा त्या पाठीमागचं मॅडमजी कारण होतं. समजलं का नाही. पण आता काय म्हणतो, घरी आहे ते वावरी आहे, घरी आहे ते दारी आहे, वावरी आहे ते शिवारी आहे, तरी लोकाले बायाचीच नवारी आहे. होजी बाई म्हणलं कशी बाई बुडाई जवान बनते. हो बे माणसाची पाहिली चालान बे बाईची पाहून घेऊन म्हणते कशी आहे का गंमत. व कशी गायणार आहे
भाषेत बदल आहे. नाही भाषेत बदल. आता भंडारा जिल्ह्याची भाषा आणि आमची भाषेत फरक आहे की नाही भाऊ? नाही का? परंतु आणि म्हणून घरी आहे ते दारी आहे, वावरी आहे ते शिवारी आहे, तरी लोकाले बायाचीच नवारी आहे. गाडी चालवाले भेटो का नको भेटो, काही लोक काही काही तर आमच्या पुसण्यावारीच आहे. कसे काय? हा, येथून माधुरी दीक्षित जर येणार असली या स्टेजवर जर तिचं स्वागत करायचं काम पडलं तर लोक त्या माधुरी दीक्षित ज्या रस्त्यावरून येणार असते, ज्या रस्त्यानं त्याच ठिकाणी जाऊन बसते. का? तिच्या सलवाराचा जर पदर लागला, सलवार जरी नुसता स्पर्श झाला त्याच्या अंगाले, तरी तेवढ्यातच समाधान. हो जी? हो, ओढणीचा पल्लू जरी लागला तरी समाधान. मॅडम ही वास्तविकता आहे. आणि म्हणून नाव कोणत्याही देवाच घेतल्याने मी बाटली नाही. आजचा तमाशा चिरफाडच होईल. कसून शायरी करा, घ्यायचं नाही. मी वाईट मानून घेत नाही, तुम्ही वाईट मानून घ्यायचं नाही. पाहून जर जिकडे जाईल तिकडं. उद्या दोघं जण कार्यक्रमावर नाही जाऊन लागत, रागाले जरी आणत येतील आमच्या घरी कांटीन आम्हाला धरून तर परवा नाही. त्याने सांगतो का 10-5 बाया हिच्या घरात घरी जा आणि 10-5 माणसं मला ठेसा, दोघाले पकडून शानी. नाव कोणत्याही देवाचं घेतल्या मी वाटत नाही आणि सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते आणि सत्य सांगायला गेलो तर या बाईची आग होते. या बाईची आग होते. हो, झाली ना पहिल्या फेरात आग. करून दिला वाटते जास्त. नाव कोणत्याही देवाचं घेतल्या मी वाटत नाही, सत्य सांगायला मला कसली लाज वाटत नाही. इतिहासाची पोल खोलतो तर काही लोकांना राग येते आणि सत्य सांगायला गेलो तर या बाईची आग होते. आणि म्हणून शहाण्या लोकांना म्हटलं गदेल सांगा किती जण गदेलचे रुचत नाही. आणि तशीच गोष्ट आहे भाऊ, कुत्री खीर कधी पचत नाही. आता बोले म्हणून कुत्री म्हणलं म्हणून आणि हे होय का म्हणून प्रबोधन. आता तू सांग प्रबोधन कसं करावं लागते तर. हो, मला तुझ्याकडून शिकायचं आहे. हा, मी तुला गुरुच बनवतो आता सकाळपर्यंत. थांब तू स्टेजवर. सोळा सिंगराने लावली अंगार या बिलाल पाडली या भोक. हे प्रबोधन होय का म्हणून? भोक म्हणले हा, भोक म्हणलं म्हणून ना. हा, तर मी त्याच्यासाठीच तर म्हणून राहिलं. त्या 7-12 मला दाखवतो तू शिकली किती आहेस बा. हा, 16 शिंगाराने लावली अंगार या बिलाला पाडली या भोक. आणि कुणाचा झाला राम नाम सत्य तर बंधून कुणाच फिरलं या भोक. बाईचे 16 प्रकारचे शिंगार आहेत. कसे सांगा ना बाई? जात बाईची होय ना ते नाही. टिकली, आणि मग कुपाऊन लावली, लिपस्टिक, मग लायनर, पावडर, हा फेस पावडर, कानातले, नाकातले, पायातले, हातातले, बांगड्या, अंगड्यातलं. हो नाही, 16 शिंगार आहेत की ज्या शिंगाराला काहीच पैसे लागत नाही. फुकट शिंगार आहेत ते 16 शिंगार कोणते ते तुम्हाला सांगायचं आहे मॅडम. समजलं की नाही? त्याला म्हणतात शायरी. नाही तर असं तर तुम्हाला बोलता येते जी शिवागारी कोणाला देता येते. समजलं की नाही? आणि म्हणून 16 शिंगाराने लावली अंगार या बिलाला पाडली या भोक. आणि कुणाचा झाला राम नाम सत्य तर कुणाचं फिरलं या डोक. आणि म्हणून अगं केसात गजऱ्यावर माझी नजर. आणि जो तो बघतो दाखवून वरते आणि कथाचे अगर. जो तो बघतो दाखवून वरते आणि कथाचे अगर. माझी नजर. आणि जो तो बघतो दाबून वरते आणि कथाचे अगर. जो तो बघतो दाबून वरते आणि कथाचे अगर. सन्माननीय आमचे मोठे भाऊ चंद्रशेखर दादा वैद्य
यांच्याकडे आमच्या पार्टीला 100 रुपयाची भेट मिळाली आहे. पार्टी आभारी आहे. ऐका शेवटच्या कडव्यात काय म्हणतो ते. त्याचप्रमाणे आमचे मोठे भाऊ परमपूज्य परमात्मा एक सेवक जगदीशजी सोनवाने साहेब यांच्याकडनं सुद्धा या विचारधारेवरती 100 रुपयाची भेट मिळाली आहे. ती पार्टी आभारी आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय श्रीमान शिवदास भाऊ गुरवे मुक्काम गोलेवाडी यांच्याकडनं सुद्धा आमच्या पार्टीला 50 रुपये आलेले आहेत. पार्टी आभारी, धन्यवाद. त्याचप्रमाणे कुर्रा प्रकाश गायन पार्टी शाहीर हरिदास भाऊ बांगडे गोलेवाडी यांच्याकडनं सुद्धा 50 रुपये आलेले. पार्टी आभारी आहे. ऐका शेवटच्या कडव्यात काय म्हणतो ते. खूप तुझं चुंबकत्व त्यात सत्वच कळत नाही आणि पुरुषोत्तमा जो झाला निरामय तो या फंदात पडती नाही. ऐका एखादी काय म्हणते, बाईच्या नादात जर मनुष्य लागला तर डोक्यामध्ये पागल होते. काही लोक घाटावरती गेले बाईच्या नादी लागून, नाही का. आणि म्हणून 3 वस्तू जगामध्ये खराब आहेत. कोणती? जुवा, दारू आणि सट्टा आणि बाई. ह्या 4 वस्तू. जो बाईच्या नादात लागला, बाई आणि त्यानं का बाईनं जर आपल्या मनावर घेतलं की याला मारायचा, खतम करायचा, तर त्याला खतम केल्याशिवाय सोडत नाही. एवढी शक्ती त्या बाईमध्ये आहे. म्हणजे तिला चुंबकत्व म्हणतात, तिला आकर्षण करण्याची शक्ती तिच्यामध्ये आहे. आणि म्हणून गुरुवर्य माझे लिहितात काय? खूप तुझं चुंबकत्व याच सत्व कळत नाही. पुरुषोत्तमा जो झाला निरामय तो या बाईच्या फनात पडत नाही. आणि म्हणून अगं केसात गजरा त्या गजऱ्यावर नजरा त्या नजऱ्यावर माझी नजर आणि जो तो बघतो दाबून वरचे आणि खालचे आता तो बघतो दाबून वरचे आणि खालचे